हरिओम. नित्य योगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस नित्य प्रतिबंधात्मक योग या आपल्या योग वर्गाचा आपल्या तिसऱ्या दिवसाची आपण सुरुवात करूया. तर सर्वांनी साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मनगट आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आपलं लक्ष आता आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे वाहनांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथपर्यंत पोहोचायचे. परंतु तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार करायचा नाहीये. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, जे आसनावर आपण बसलोय त्याचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांची अनुभूती घ्यायची. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा ओमकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनावतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम
हरिओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन हाताचं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडून हस्तदर्शनाने आज आपल्या तिसऱ्या दिवसाचा जो मधुमेह या व्याधी संदर्भात जो योग वर्ग आहे त्याला सुरुवात करूया. तर मधुमेह हा जो आहे, ही जी व्याधी आहे, तर ही शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या पेशी आहेत तर त्या ग्लुकोजचा वापर करू शकत नाही. त्याच्यामुळे हा मधुमेह ही व्याधी ची सुरुवात होते, लागण होते. त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या शरीरातल्या पेशी आहेत त्यांची जी काम करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. परिणामतः काय होतं की शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही. तर जो अतिरिक्त ग्लुकोज आहे तर ते आपल्या ग्लुकोज जे ते आपल्या रक्तामध्ये पसरतं. तर त्याच्यामुळे रक्तामधली जी साखरेची पातळी आहे ती वाढते. त्याच्यामुळे काय आहे की सारखं तहान लागणं, सारखं लघवी होणं, तर हे लक्षणं दिसतात. तर मधुमेह हे वर्षानुवर्षे औषधी मेडिसिन घ्यावे लागतात. तर मग समजा ज्यांना त्रास आहे त्यांना तर घ्यायचंच आहे, पण त्याच्यासोबत जर आपण ही योग साधना केली तर आपण त्याला लवकर आपण ओव्हरकम करू शकू, किंवा तो जो डोसची जी मात्रा आहे ती आपण कमी करू शकू. किंवा ज्यांना आता नाहीच आहे समजा, तर हे जर नित्य केल्यानंतर मधुमेह आपल्या जवळपास देखील फिरकणार नाही. तर फक्त एक आहे की हे एक दिवसाचं काम नाही, आपल्याला नित्य योग साधना करायची. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपण ओमकार उच्चारण झालं, प्रार्थना झालं, तर आपण सूर्यनमस्कार करूया. तर याच्यात आपल्याला जलद गतीचे आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर सर्वांनी माझ्यासोबतच आपण 3 सूर्यनमस्कार जलद गतीमध्ये करणार आहेत. तर सर्वांनी माझ्यासोबतच करा, मी सूचना देईल त्याप्रमाणे. दंडस्थिती उभं राहून सूर्याच्या दिशेला तोंड, हाताची नमस्कार मुद्रा. तर सर्वांनी माझ्यासोबत पहिले आपण सूर्याचं नाव घेऊन आपण सूर्यनमस्कार करूया. ओम सूर्याय नमः. श्वास सोडत आपण म्हटलं. आता श्वास घेत दोन्ही हात मागे, हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन. त्याच्यानंतर डावा पाय मागे, श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन. दोन्ही गुडघे टेकत, छाती टेकत श्वास रोखून धरायचा आहे. अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. दोन्ही पाय जुळलेले असतील, मान जास्तीत जास्त वरती. श्वास सोडत दोन्ही पाय बघा जमिनीला टेकवायचे आणि दोन्ही पायाचे तळवे जमिनीला टेकलेले. पर्वत आसन. या दरम्यान संतश्वसन. श्वास सोडत पर्वतासन आहे. आता जो पाय आपला मागे होता, आपण सुरुवातीला बघा डावा पाय मागे घेतला होता, उजवा पाय पुढे होता. आता जो पाय आपण मागे घेतला होता तोच पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. अश्वसंचलनासन. श्वास घेत, श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. एक सूर्यनमस्कार झाला. दुसरा करूया. ओम रवैये नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. आता उजवा पाय मागे, श्वास घेत अश्वसंचलनासन. मान जास्तीत जास्त वरती. श्वास सोडत तर्फासन. या दरम्यान संतश्वसन. त्यानंतर दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे, छाती टेकवायची. आपलं कंबर जे किंवा आपले कंबरवरच्या दिशेला, या दरम्यान श्वास रोखून ठेवायचा, अष्टांगासन. त्याच्यानंतर छाती टेकायची आणि कमरेतून वाकत मागे श्वास घेत भुजंगासन. त्याच्यानंतर छाती जमिनीला टेकवायची. पायाच्या बोटांनी आपण हाताने दाब देऊन आपल्या शरीरावरती उचलायचं. दोन्ही पायाच्या टाचा जमिनीला टेकलेल्या असतील. मान जी ते आपल्या दंडाला. पर्वतासन. श्वास सोडत पर्वतासन. आपलं शरीर जे ते जास्तीत जास्त वरच्या दिशेने वळायचं. आता जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन.
श्वास सोडत नमस्कार आसन. 2 झाले, आता तिसरा. ओम भान्वे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे तर्फासन. नंतर गुडघे टेकायचे, छाती टेकायची, अष्टांगासन. श्वास रोखून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर श्वास घेत छाती टेकायची, भुजंगासन. दोन्ही पाय मागे जोडलेले असतील. जास्तीत जास्त हात सरळ, मान जास्तीत जास्त मागे. त्याच्यानंतर छाती जमिनीला टेकवायची, पाय जमिनीला टेकून श्वास सोडत पर्वतासन. पर्वतासारखी स्थिती होते. त्याच्यानंतर उजवा पाय पुढे घेत अश्वसंचलनासन. श्वास घेत मागचा पाय जो आहे तो जास्तीत जास्त खालच्या दिशेला दाबायचा आहे आणि दक्षता घ्यायची की दोन्ही हातांच्या मध्येच पाय येईल आपला. त्याच्यानंतर श्वास सोडत मागचा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. अशा प्रकारे आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आहेत. तर आता 3 केले, वेळाभावी तर आपण 5 12 आपण करू शकतो. तर आता शवासना सूर्यनमस्कारामुळे जो आपल्याला शरीरावर ताण आलाय, सर्वांनी बसून घ्यायचं. तर तो ताण शिथिलीकरण करण्यासाठी आपण मकरासन हे 1 मिनिटाचं आसन करणार आहोत. तर सर्वांनी पोटावर झोपायचंय. पोटावर झोपल्यानंतर दोन्ही टाचा एकमेकांच्या जवळ असतील, बोट लांब असतील. सर्वांनी माझ्या सोबतच करा. नंतर दोन्ही हात कोपरातून वाकत छातीजवळ, कोपरातून फोल्ड करायचे. डावा तळ हात खाली असेल, त्याच्यावरती उजवा तळ हात असेल. तर आता उजवा तळ हात वरती आहे, तर त्याच्यावरती मी डावा गाल ठेवतोय. या दरम्यान दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. आपल्या जी श्वासाची गती आहे ती वाढलेली आहे सूर्यनमस्कारामुळे. तर ती आपल्याला श्वासाची गती कमी करायची आहे. शरीरावर जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करायचंय. 1 मिनिटामध्ये आपण 30 सेकंद मान आता आपली उजव्या दिशेला आहे, त्याच्यानंतर 30 सेकंद मान डाव्या दिशेला करू. आता सावकाश मान पहिली वरती करायची, तळ हाताच्या आदल बदल करायची. आता माझा उजवा तळ हात खाली, त्याच्यावरती डावा तळ हात आहे. आता डावा तळवा वरती असल्यामुळे त्याच्यावरती मी उजवा गाल टेकणार आहे आणि संपूर्ण शरीराचं शिथिलीकरण करणार आहे. सर्वांनी माझ्या सोबतच करायचं आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणाव रहित. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. श्वासाची गती किंचितशी वाढलेली आहे. श्वासाची गती कमी होत आहे. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. श्वासाची गती कमी होत आहे. आता श्वासाची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती आता खूपच कमी झालेली आहे. तर आता सावकाश डोळे उघडायचे. हात जे आपल्या छातीजवळ ठेवून डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आपण सूक्ष्म हालचालीच्या ऐवजी आता सूर्यनमस्कार आपण या सूक्ष्म. तर आता आपण ज्या मधुमेहींसाठी जे महत्वाचे आसन ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यात पहिलं आहे उत्तान पादासन. तर सर्वांनी काय करायचंय, माझ्यासोबतच करायचंय. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. आता आपण काय करणार आहेत की अशा आसनं करणार की ज्याच्यामुळे आपलं जे स्वादुपिंड आहे त्याच्यावरती दाब येईल, त्याला पीळ बसेल, जेणेकरून तिथं जे इन्सुलिनचं सिक्रेशन आहे ते चांगल्या प्रकारे इन्सुलिन तिथून श्रवायला मदत होईल. तर सर्वांनी ही शयनस्थिती आहे. शयनस्थितीमधून बघा, श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. आता कमरेजवळ आल्यानंतर आता दोन्ही हात जे तळवे जे ते जमिनीला ठेवायचे. आता जमिनीवर हातांचा दाब देऊन मान आपली जमिनीला चिटकलेली असेल. आता फक्त आपल्याला काय करायचं, दोन्ही पाय चिटकलेले आहेत. तर श्वास घेत दोन्ही पाय कमरेतून किंचितसे
वरती उचलायचे आहेत, म्हणजे 45 अंशामध्ये फक्त आपल्याला दोन्ही पाय एक सोबत वरती उचलायचे आहेत. तर उत्तान पादासन आपण करूया. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचं बघा. हात आपल्या कमरेजवळ आहेत, तळवे जमिनीला टेकलेले आहेत. तर तळवे दाब देऊन आपल्याला कमरेतून आपले दोन्ही पाय 45 अंशामध्ये उचलायचे आहेत. तर श्वास घेत माझ्यासोबत दोन्ही पाय उचलायचे, उत्तान पादासन. जेवढं आपल्याला आसन कालावधी टिकवता येईल तेवढं टिकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचं आहे. कंप येण्याची शक्यता आहे. संत श्वसन, मान आपली जमिनीला टेकलेली असेल. आसन सोडताना सावकाश आपले दोन्ही पाय सावकाश आपल्या जमिनीला टेकवायचे आहेत. अशा प्रकारे आपण उत्तान पादासन हे आसन केलं. आता याच्यानंतर आपल्याला याचं पुढचं जे स्टेप आहे ते विपरीत करणे आपल्याला आसन करायचं आहे. तर आता हे आसन फक्त आजचे जे आसन आहेत हे कोणी करायचे नाही आहेत, की ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असेल, मणक्याचं ऑपरेशन झालं असेल, मणक्याचं ऑपरेशन झालं असेल, पाठीच्या कण्याचं ऑपरेशन झालं असेल, त्याच्यानंतर ज्यांना हार्निया असेल किंवा ज्यांना कमरेत गॅप असेल तर त्यांनी ही आसनं करायची नाही आहेत. तर इथपर्यंत ठीक आहे. आता पुढे विपरीत करणे. तर हाय त्याच स्थितीमध्ये राहायचंय. आता आपल्याला काय करायचंय, कमरेतून जसे आपण आता उत्तान पादासनात पाय वरती गेले त्या पद्धतीनेच पाय वरती करायचे. त्याच्यानंतर आपले जे हात आहेत, हाताने आपल्याला कमरेला सपोर्ट देऊन ते पाहिजेत ते कंबर 45 अंशामध्ये आणि पाय 90 अंशामध्ये आपल्याला उचलायचे. तर माझ्यासोबतच करायचंय किंवा ज्यांना येत नसेल त्यांनी एकदा पहिले पाहून करायचंय. तर बघा, मी पहिले उत्तान पादासनात श्वास घेत दोन्ही पाय वरती, त्याच्यानंतर दोन्ही पाय मागे घेते आणि दोन्ही हातांचा सपोर्ट देत कंबर जे ते 45 अंशामध्ये आणि पाय जे ते काटकोनामध्ये मी उचललेले आहेत. या दरम्यान संत श्वसन ही विपरीत करण्याची आदर्श स्थिती आहे. याच्यात अर्धा ते 1 मिनिट हे आसन कालावधी टिकवायचे. तर याच्यात सावधानता एक बाळगायची की आसन सोडताना पहिले पाय मागे जाऊ द्यायचे, नंतर हात जमिनीला टेकवत सावकाश पाठीचा एक एक मणका टेकवत आपल्याला हे आसन सोडायचंय. तर बघा, अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचंय. या दरम्यान संत श्वसन. आता आसन सोडताना पहिले कमरेतून पाय जास्तीत जास्त पहिले मागे न्यायचे, त्याच्यानंतर हाताचा सपोर्ट काढून तळहात जमिनीला टेकवायचे आणि पहिले सावकाश एक एक पाठीचा मणका टेकवत आपली पाठ टेकवायची आहे, कंबर टेकवायचंय. त्याच्यानंतर सावकाश दोन्ही पाहिजेत ते सावकाश आपले जमिनीला टेकवायचे आणि दोन्ही हात मागे. अशा प्रकारे आपण हे विपरीत करणी हे आसन केलं. तर आता आपल्याला सर्वांगासन करायचं आहे. जसं विपरीत करणी आहे त्याचप्रमाणे सर्वांगासन आहे. फक्त याच्यात आपण जे कंबर आता 45 अंशामध्ये उचललं होतं तर ते कंबर जे आपल्याला पूर्ण 90 अंशामध्ये उचलायचंय. तर याच्यात जालंधर बंद लागला जातो. त्यामुळे बोलायचा प्रयत्न करायचा नाही, थुंक गिळण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर आसन सोडताना पण ज्याप्रमाणे आता आपण आसन सोडलं त्याचप्रमाणे आपल्याला आसन सोडायचंय. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. स्टेप बाय स्टेप करायला पहिले आपण उत्तान पादासनातून विपरीत करणी आणि त्याच्यानंतर सर्वांगासन. तर चला सर्वांनी, आता आपण सर्वजण शयन स्थितीमध्ये आहोत. तर शयन स्थितीमधून दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे आहेत. त्याच्यानंतर श्वास घेत उत्तान पादासन, त्याच्यातून दोन्ही पाय आपल्या पाठीमागे किंचित न्यायचे आहेत, दोन्ही हातांनी सपोर्ट घेत. आता आपले जे हात असतील जे पहिले कमरेजवळ होते विपरीत करणीमध्ये, तर ते आपले इथे आता छातीच्या आसपास अंगठा जो आहे तो आतल्या बाजूने, बोट बाहेरच्या बाजूने. आता बोलता येणार नाही.
ही आदर्श स्थिती आहे. आसन सोडताना किंचितच पहिले दोन्ही पाय मागे न्यायचे, हात सोडून घ्यायचे, हात जमिनीला तळवे टेकवायचे आणि सावकाश मागे जात. त्यानंतर पाठीचा एक एक मणका पहिले टेकवायचा आहे. त्यानंतर कमरेचे मणके टेकवायचे, कंबर टेकवायचे आणि त्याच्यानंतर सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे आणि नंतर हात मागे. अशा प्रकारे आपण सर्वांगासन हे आसन सावकाश सोडायचे. तर दक्षता घ्यायची की मान आपली उचलली जाणार नाही किंवा पाय टेकताना सावकाश पाय टेकायचे किंवा नंतर सुरुवातीला मागे जायचे पहिले आणि त्याच्यानंतर पाठीचा एक एक मणका आपल्याला टेकवायचा आहे. तर सर्वांगासन नंतर आता आपण त्याला जे पूरक आसन आहे, मत्स्यासन, आपल्याला हे आसन करायचं आहे. कारण की सर्वांगासनमध्ये जे आपले मानेचे मणके त्याच्यावरती चांगला दाब येतो, त्यामुळे त्याची आपल्याला विपरीत आसन करायचं असतं. तर सर्वांनी माझ्यासोबतच आपण मत्स्यासन करणार आहोत. तर उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करत, पाय डाव्या मांडीवर, डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करत, डावा पाय आपला जो आहे तो उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. स्वस्तिकासन हे झोपे म्हणजे शयन स्थितीमधलं स्वस्तिकासन असं आसन आहे किंवा त्याला आपण पद्मासन देखील म्हणतो, की झोपून आपण पद्मासन घातलंय. तर त्याच्यानंतर काय करायचंय बघा, जे आपले दोन्ही तळ हात आहेत ते दोन्ही तळ हात जमिनीला टेकवत आपली मान जी आहे, मान उचलून जो आपला टाळू आहे तो टाळू जमिनीला चिट ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या मानेवर चांगल्या प्रकारे दाब येईल. आणि आसन सोडताना दक्षता घ्यायची की सोडताना पहिले हाताचा सपोर्ट घेऊन आपल्याला मान सरळ करून जमिनीला टेकवायची. तर चला सर्वांनी माझ्यासोबतच करा. आपण आता बघा शयन स्थितीमधलं पद्मासन घातलंय. आता दोन्ही हात जमिनीला ठेवून टेकून आपण सावकाश आपली मान उचलणार आहोत. मान उचलून जो आपला टाळू आहे तो आपण जमिनीला टेकवलाय. त्याच्यानंतर दोन्ही कोपर जे आहेत ते जमिनीला सपोर्ट घेऊन आपण आपल्या पायाचे अंगठे किंवा आपला पाय पकडायचा प्रयत्न करतोय. आपण पायाचे अंगठे किंवा पायाच्या बोटाजवळ आपण पकडलेलं आहे. मान बघा जास्तीत जास्त ताणली गेली आहे मागच्या दिशेने, चांगला ताण आलाय त्याच्यावरती. तर अशा प्रकारे हे मत्स्यासन आपल्याला अर्धा ते 1 मिनिट आपल्याला टिकवायचंय. सुरुवातीला आपण अर्धा मिनिट टिकूया. आसन सोडताना फक्त दक्षता, सावधानपूर्वक हे आसन आपल्याला सोडायचं आहे. या दरम्यान आपले जे गुडघे ते जमिनीला टेकलेले असतील, छाती जास्तीत जास्त वरच्या दिशेने. आता आसन सोडताना बघा पहिले जे हात आहेत ते हात आपले जमिनीला तळवे टेकवायचे आहेत. त्याचा सपोर्ट घेऊन मान सावकाश सोडवून घ्यायची, मान जमिनीला टेकवायची. त्याच्यानंतर हाताचा सपोर्ट घेऊन आपले जे आपण गुडघ्यातून पाय फोल्ड केले होते ते सरळ करायचे. तर अशा प्रकारे आपण उत्तान पादासन, विपरीत करणी, सर्वांगासन आणि मत्स्यासन हे पूरक हालचाली केल्या किंवा पूरक आसन जे ते आपण केले. तर आता आपल्या शरीरावर जो ताण आलाय तो घालवण्यासाठी आपण सर्वजण शयन स्थितीतच आहेत. तर मग आता शयन स्थितीमधलं आपण शवासनी आसन करूया. तर सर्वजण शयन स्थितीमध्येच आहात. तर दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, शरीरापासून हात वेगळे, तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले. मी सांगतो त्याप्रमाणे आपल्या शरीराचं रचना करायची आहे आणि सांगेल त्या अवयवापर्यंत आपण मनाने, साक्षी भावाने तिथपर्यंत पोहोचून आपल्याला अवयव ध्यान करायचंय आणि तिथं आलेला जो ताण आहे तो आपल्याला ताण घालवायचा आहे. मान डाव्या किंवा उजव्या एका दिशेला किंचितशी कळलेली, बोट हाताचे जे अंगठे, जे हाताचे बोट जे ते
किंचितसे मिटलेले, डोळे अलगद बंद, आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. श्वासाची गती किंचितशी वाढलेली आहे. आता आपण आपल्या शरीरावर जो आलेला ताण आहे त्याचं शिथिलीकरण करणार आहोत, तो ताण घालवणार आहोत. मी सांगेल त्या अवयवाकडे साक्षीभावाने पोचून तिथलं ताण कमी करायचं आहे. सर्वप्रथम उजव्या हाताची बोटं, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजव्या हाताचा खांदा शांत, शिथिल, तणावरहित. उजव्या कमरेचे स्नायू, मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोटं, तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोटं, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डाव्या पायाचे कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोटं, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. कमरेचे सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, आपला स्वादुपिंड, त्याच्यावर चांगल्या प्रकारे ताण येऊन तिथे त्याचे जे कार्य आहे ते कार्य सुधारलेले आहे. छातीचे सर्व स्नायू, मानेचे सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव, चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाहीये. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झाले. श्वासाची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती आणखी कमी झालेली आहे. श्वासाची गती आता पूर्णपणे नियमित झालेली आहे, कमी झालेली आहे. चेहऱ्यावर, शरीरावर आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. शरीर हलकं झालेलं आहे. शरीर खूपच हलकं झालेलं आहे. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. तर आपल्याला आता शवासन सोडायचे. तर दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे, हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची, सावकाश डोळे उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. तर छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण शुद्धी क्रिया कपालभाती आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची द्रोण मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. तर आता कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. तर आपण जोरात श्वास सोडायचा आहे. तर श्वास जो आहे तो आपला ऑटोमॅटिक घेतला जातो, फक्त आपल्याला जोरात श्वास आपल्याला सोडायचा आहे. तर चला आपण सर्व सोबतच करूया, वेळेअभावी आपण सोबतच करूया. तर फक्त काय करायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्याच्यानंतर श्वास सोडायचा आहे. पुढचे जे श्वास आहेत ते ऑटोमॅटिक घेतले जातील. तर चला सुरू करूया. दीर्घ श्वास घ्या. वीस स्ट्रोक दिल्यानंतर आपल्याला थांबायचंय. हे कपालभाती जे ते आपण टप्प्याटप्प्याने सरावाने आपण त्याचा कालावधी वाढवायचा आहे. तर 20-20 स्ट्रोकचे आपण 3 टप्पे करणार आहोत.
तर एक झाला, आता आपण परत दुसरा जो 20 स्ट्रोकचा आपण करूया आणि त्याच्यानंतर थांबून परत तिसऱ्याला दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा. असं 1 ते 2दा केल्यानंतर आपण दुसरा टप्पा करूया. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घेताना बघा 1 2 3 4, सोडताना 4 3 2 1. दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता आपण दुसरं आपण आवर्तन करूया. दीर्घ श्वास घ्या, 20 स्ट्रोक झाल्यानंतर आपल्याला थांबायचंय. तर कपालभाती करताना कुठल्याही प्रकारच्या शरीरावर जोर द्यायचा नाही किंवा कपाळावर आठ्या आणायच्या नाहीत. नॉर्मल आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं आपल्याला करायचंय. तर दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास करा. तर आता तिसरं आवर्तन आपण करूया. 20 स्ट्रोक करून थांबायचंय. दीर्घ श्वास घ्या, वीस स्ट्रोक झाल्यानंतर आपण थांबून दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा. त्याच्यानंतर आपण आता भस्त्रिका हा प्राणायाम करणार आहोत. तर हाताची मुठी वाळायची, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. तर एकदा फक्त मी तुम्हाला समजून सांगतो. श्वास घेत हात वरती करायचे आणि एका स्ट्रोक मध्ये श्वास सोडायचा आहे. म्हणजे वरती नेत श्वास घेत वरती हात न्यायचे आणि जोरात श्वास सोडत हात खाली आणायचे. जसा लोहाराचा भाता जसा आहे काम करतो त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण करण्यासाठी, थंडीचे दिवस आहेत आणि आपण मधुमेहावर काम करतोय, तर मग जास्तीत जास्त आपल्या स्वादुपिंडावर त्याचा दबाव येऊन इन्सुलिनचं प्रमाण आपल्याला वाढवण्यासाठी आपण भस्त्रिका आपण करत आहोत. तर चला सुरुवात करूया. 20 वेळा झाल्यानंतर थांबायचंय. तर हाताची स्थिती या प्रकारे, श्वास घेत वरती एका दमात श्वास सोडत हात खाली. तर श्वास वरती देताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडताना एका स्ट्रोक मध्ये श्वास सोडायचा. तर चला सर्वांनी मुठी वाळायची. वरती जात हात मोकळे होतील आणि वरून जसे खाली येतील तशी आपल्याला मुठी वाळायची. तर चला सुरुवात करूया माझ्यासोबतच. तर सुरुवात करूया. श्वास घेत सुरू करा. वीस स्ट्रोक झाल्यानंतर थांबायचंय. त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास सोडा. अशा प्रकारे आपल्याला 20-20च्या स्ट्रोक मध्ये आपल्याला भस्त्रिका करायची आहे. तर आजच्या तिसऱ्या दिवस जो आपला मधुमेहाचा जो प्रतिबंधात्मक योग होता, आज आपण शांतीपाठाने त्याची सांगता करूया. सर्वांनी हाताची ज्ञानमुद्रा करून आपल्या गुडघ्यावरती मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद बंद करायचे. माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु कर्ता हि केवलं, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय.
दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त आपलं मानपाठ जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता कमरेतून वाकत श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचंय. तर याला योग मुद्रा असे म्हणतात. आता ह्या मुद्रेमध्ये बघा, आपण कालावधी हा वाढवणार आहोत. 1 मिनिटापर्यंत आपल्याला योग मुद्रा करायची. याच्यामुळे काय होतं की आपलं जे स्वादुपिंड आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे दाब येतोय. जसं मंडूकासन या आसनामध्ये आपल्या ज्या स्वादुपिंड आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे दाब येतो. तर आपण ते आज केलं नाही, पण आपण करू शकतात. तर त्या वेळा राहिलं ते. तर त्याच प्रकारचं हे योग मुद्रा जे आसनाचे जे लाभ आहेत ते लाभ या आसनाने मिळतात. तर आपण 1 मिनिटापर्यंत योग मुद्रा हे आसन कालावधी टिकवणार आहोत. या दरम्यान संत श्वसन. कपाळ आपलं जमिनीला टेकलेलं आहे. उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडलेलं आहे. संत श्वसन. आसन सोडताना सावकाश कमरेतून वाकत श्वास घेत वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हाताचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना, कपाळाला, मानेवरून, हातावरून, खांद्यांवरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी, गुडघे, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश डोळे उघडायचे. तर आपलं फक्त एक मंडूकासन एक आसन राहिलं. तर फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि आपला आजचा योग वर्ग थांबूया आपण. तर ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी करायचं नाहीये. वज्रासनात बसायचंय. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हाताची मुठी वाढायची आणि ती मुठी आपल्या पोटाजवळ अशी ठेवायची बघा, या पद्धतीने. वज्रासनात बसल्यानंतर ही मुठी अशी आपल्या पोट आणि ओटी पोटाजवळ ठेवायची आणि दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त आपलं मानपाठ वरच्या दिशेने करायचंय आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचं आहे. यामुळे आपलं जे स्वादुपिंड आहे तिथलं कार्य सुधारतं. त्याचं कार्य सुधारल्यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण नैसर्गिकरित्या वाढायला मदत होते. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश श्वास घेत कमरेतून सरळ दोन्ही हात. तर अशा प्रकारे आपण मंडूकासन हे नित्य आसन करायचंय. तर चला उद्या भेटूया 4थ्या दिवशी दमा या व्याधीच्या प्रतिबंधात्मक योग या योग वर्गात. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.